So welcome everyone. Welcome to Sadhava classes. Today we are going to take your next lesson of EVS. That is the name of the lesson is water safe for drinking. Water safe for drinking. पिण्यासाठी कोणतं पाणी योग्य आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. We should also know that which water is safe for drinking. Some experiments are one experiment is given to you here. Now what we need to do? See. Here we have to take a glass full of water, take half glass half full of water and add spoonful of sugar to it and stir it. What happens? तर जर आपण पाण्यामध्ये साखर टाकली, what will happen? It will get dissolved. ती पूर्ण विरघळून जाईल. So then again you have to repeat it same with the common salt टाका विरघळून जाईल. Honey, washing soda, powdered alum, sand, wheat flour, sawdust, turmeric powder and soil some oil. हे टाका तुम्ही बघा. What will happen in this? सो शुगर सॉल्ट आणि वॉशिंग सोडा ॲलम डिसअपियर हे पाण्यामध्ये काय होतात डिसअपियर होतात गायब होतात सो दे डिझॉल्व कम्प्लिटली इन वॉटर बट सँड सॉडस्ट अँड टर्मरिक पावडर किंवा ऑइल डू नॉट डिसअपियर ते डिसअपियर होतील का नाही गायब होतील का नाही नाहीसे होतील का नाही दे डू नॉट डिझॉल्व ते विरघळत नाही लक्षात घ्या देअर फॉर सम सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर अँड सम डू नॉट सो एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलं बघा दॅट some substances dissolve in water while some substances do not. काही पदार्थ पाण्यात विरघळतात काही पदार्थ पाण्यात विरघळत नाही. Right? Next, so the substance that dissolves in water spread throughout the water. When salt is dissolved in water, the water of the container tastes salty. जर तुम्ही मिठाचं पाणी केलं पाण्यात मीठ टाकलं तर पाणी तुम्हाला पूर्ण खारट मिळेल. तसंच जर तुम्ही साखर टाकलं तर तुम्हाला स्वीट मिळेल. Now new term is solution. What is solution? When a substance dissolves in water, a mixture of that substance and water is formed. This is known as solution of that substance. ज्यावेळेस आपण एखादा पदार्थ पाण्यात विरघळवतो त्यावेळेस त्या पाण्याचं काय होतं सोल्युशन तयार होतं द्रावण तयार होतं. You know very well example are useful solutions at ORS. If someone gets loose motion जर कोणाला जुलाब वगैरे झाले we give them a solution of salt and sugar to drink. तर आपल्याला काय करतो साखर आणि मीठ देतो मीठ आणि साखरेचं पाणी आपल्याला देतो. It is known as ORS, oral rehydration solution. A patient in hospital is sometimes seen put on saline. तुम्ही बघितलं असेल पेशंटला सलाईन लावतात. That is on a solution of salt in water. ते सुद्धा त्याच्यामध्ये काय असतं सॉल्ट इन वॉटर सोल्युशन असतं मिठाचं द्रावण असतं ते वेगळे मिठ असतात. Sometimes the other medicines may also be given through saline. काही आणखी इंजेक्शन पण सलाईन मधून देतात. So these are not as the example of useful solution. हे काय तर तुमचे युजफुल सोल्युशन आहेत. Then seawater is salt. Seawater is salty to taste because it is nothing but a solution of salt that occurs naturally. We cannot use seawater for drinking. समुद्राचं पाणी हे सॉल्टी असतं, खारट लागतं, त्याच्यामध्ये मीठ विरघळलेलं असतं आणि आपण ते पिण्याला वापरू शकत नाही, प्यायसाठी वापरू शकत नाही. Then water of different wells may have different taste. तर वेगवेगळ्या नदीतील पाणी विहिरीतील पाण्याची चव वेगवेगळी असते. का बरं असं असतं बिकॉज द सबस्टन्सेस फ्रॉम द ग्राउंड डिझॉल्व इन वॉटर. तर पाण्यामध्ये काय होतात त्या जमिनीखालचे जे काही सबस्टन्स असतात ते त्याच्यामध्ये डिझॉल्व होत असतात म्हणजे विरघळत असतात. दे गिव्ह द टेस्ट टू द वेल वॉटर बट इफ देअर इज नथिंग डिझॉल्व इन वॉटर वॉटर हॅज नो टेस्ट. तर पाण्याला अशी वेगळी चव असते का नाही. When we remove the lid of soda water bottle, bubbles fizz out. जर तुम्ही सोडा वॉटर बघितलं असेल तर बुडबुडे निघतात. टू मेक सोडा वॉटर बनवायला अ गॅस कोणता गॅस असतो कार्बन डायऑक्साईड गॅस त्याच्यामध्ये वापरलेला असतो. खूप प्रेशरमध्ये त्याच्यामध्ये फिट केला असतो आणि त्यामुळे जेव्हा आपण झाकण उघडतो तो गॅस बाहेर येतो आणि आपल्याला वाटतं फसफसतात ते राईट. अजून काही गोष्टी बघा तुम्हाला कंपास मधून काय करायचं आहे यू हॅव टू पुट एक मोठं कंटेनर घेऊन तुम्हाला ह्या गोष्टी त्यामध्ये टाकायच्या आहेत जसं प्लास्टिक रुलर आहे इरेझर पेन्सिल शार्पनर रबर बँड कंपास त्याचबरोबर स्टीलचा चमचा प्लास्टिक स्पून आहे सम अदर ग्राउंडनट शेल्स वगैरे. तुम्हाला दिसेल काही पदार्थ पाण्यावर तरंगतात काही पदार्थ पाण्यामध्ये बुडतात. सो थिंग्स दॅट फ्लोट आर हायर द थिंग्स दॅट फ्लोट आर लायटर दॅन वॉटर. जे पदार्थ हलके असतात ते पाण्यावर तरंगतात आणि जे पदार्थ जड असतात दे आर हेवियर दॅन वॉटर ते पाण्यामध्ये सिंक म्हणजे बुडतात. तुम्ही हे बघितलं असेल की एखाद्या ज्याच्यात भांड्यात पाणी घ्या पाण्यामध्ये तुम्ही माती मिक्स करा ओके ऍड सम सॉइल अँड थोडा वेळ राहू द्या. व्हॉट विल हॅपन सगळी माती कुठे जाते त्याच्या तळाशी जमा होते दिसत तुम्हाला बघा राईट. So the process of allowing heavier particles to settle to the bottom
इज नोन ॲज सेटलिंग. याला काय म्हणतात? सेटलिंग मेथड म्हणतात. काय म्हणतात? सेटलिंग मेथड. ते वरचं पाणी आपण काढून वेगळं करू शकतो. सो विदाउट डिस्टर्बिंग द सेडिमेंट, हा जो खाली जो सेडिमेंट तयार झालाय तो आपण बदलून काय करू शकतो? पाणी ते तसंच ठेवून आपण पाणी वेगळं करू शकतो. Pour the water above it into smaller beaker, even though this water appears much cleaner than before. तर ते थोडंसं पाणी तुम्हाला आधीपेक्षा तरी तुम्हाला स्वच्छ ते पाणी मिळेल. खूप स्वच्छ मिळणार नाही. नाव ते पाणी परत मिक्स केलं की परत ते त्याच्यामध्ये काय होणार? ते गढूळ पाणी होणार तुम्हाला. ठीक आहे ना. आता बघा तुम्हाला काय कळलं याच्यामध्ये, आफ्टर डुईंग दिस एक्सपेरिमेंट तुम्हाला काय कळतं की पाण्यामध्ये माती असते, राईट, आणि आपल्या हातामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा माती वगैरे असते. आता आपण काय केलं पाहिजे? हात साबणाने स्वच्छ केले पाहिजे. सो व्हॉट इज पोर्टेबल वॉटर? म्हणजे काय? जे पाणी पिण्यायोग्य आहे. वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. So water that does not endanger our health in any way, then when we drink it is called as water safe for drinking or potable water. जे पाणी पिण्याने आपल्याला कुठलाही त्रास होत नाही त्याला आपण म्हणतो पाणी पिण्यासाठी योग्य असलेलं पाणी. We have seen some methods of making muddy water clean and transparent. However, such water may not still be possible. तर नुसतं पाण्यातून गढूळपणा केला म्हणजे पाणी स्वच्छ होतं किंवा पिण्यायोग्य होतं असं नाही. का बरं असं होतं? कारण त्याच्यामध्ये काय असतात? सूक्ष्मजीव असतात. सो ड्रिंकिंग वॉटर मस्ट बी सेफ फॉर अवर हेल्थ. प्युअर वॉटर हॅज नो टेस्ट, स्मेल ऑर कलर. शुद्ध पाण्याला कलर नसतो, रंग नसतो, त्याचबरोबर त्याला चव नसते आणि वास सुद्धा नसतो. इफ वॉटर हॅज अ कलर ऑर अ स्मेल, वन मस्ट अवॉइड ड्रिंकिंग. पाण्याला जर वेगळा चव आला किंवा पाण्याला जर वास आला तर पाणी पिण्यासारखं नाही. इट कॅन यूज, त्यामुळे आपण आजारी पडू शकतो. When we get muddy water during the rains, we allow it to settle before using it. If necessary, we use alum or filter the water. आपण त्याच्यामध्ये चुनखडी वापरतो, सॉरी हा, चुनखडी नाही, आलम म्हणजे तुरटी वापरतो. मडीनेस जातो आपलं, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करतो? त्याला फिल्टर करतो, राईट. म्हणजे आपल्याला वाटतं पाणी स्वच्छ आहे, परंतु पाणी स्वच्छ नसतं, पाणी शुद्ध नसतं. इट इज नॉट प्युअर. त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. काय असतात? मायक्रो ऑर्गॅनिझम, जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, राईट. तर ते बघण्यासाठी तुम्हाला लागतो मायक्रोस्कोपची गरज असते. काय असतं? मायक्रोस्कोपची गरज आपल्याला असते. मायक्रोस्कोप साली आपण वापरतो मायक्रोस्कोप साली. तर जे सूक्ष्मजीव असतात दे आर, आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी ते, त्यासाठी तुम्हाला असं मायक्रोस्कोप लागतो. दिस मायक्रोझम कन्वर्ट, काही मायक्रोझम युजफुल असतात, जसं आपल्याला दुधाचं दही बनवणारे सूक्ष्मजीव असतात ते आपल्याला उपयोगी असतात. परंतु काही काही ऑर्गॅनिझम हे आपल्याला काय करतात? मायक्रोझम आपल्याला युजफुल नसतात, ते हार्मफुल असतात. कसं हार्मफुल असतात? ते आपल्याला त्रास देतात, आजारी पाडतात. समजलं? त्यानंतर देर आर न्यूमरस काइंड्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स अराउंड. आपल्या आजूबाजूला खूप सूक्ष्मजीव आहेत. अगदी आपल्या हातावर असतात, नाकावर, कानावर, आपल्या आजूबाजूला तुम्ही पाहत असतात. आणि याच्यातले सगळे अगदी आपल्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा आहेत. तर काही हार्मफुल असतात, तर काही कसे असतात? युजफुल असतात. काही हार्मफुल असतात, काही युजफुल असतात. पाणी जरी स्वच्छ दिसलं तरी सुद्धा त्या पाण्यामध्ये सूक्ष्मजीव असू शकतात. देअरफॉर आपण काय करतो? आपण त्या पाण्याला बॉईल करतो. बॉईल करतो, पाणी उकळवतो आणि मग ते पाणी आपण पितो. किंवा मग आपण त्याला फिल्टर करतो वेगवेगळ्या फिल्टर वापरून. बरोबर? तर असा तुमचा एक धडा झालेला आहे. काही प्रश्न उत्तरे पाहूया आपण. सॉरी. नेम द सबस्टन्स यूज टू मेक द सोल्युशन कॉल्ड एज सरबत. लिंबू सरबत बनवायला काय पाहिजे हे तर तुम्हीच लिहायचं. लिंबू सरबत बनवायला काय काय लागतंय तुम्ही लिहायचं आहे. Question number 2. Why it is that water looks clean and transparent may not be fit for drinking? Because it may contain microorganisms in it, right? When making a sarbat, what do you use to make sugar dissolve quickly? साखर पटकन विरघळायला आपण सरबत मध्ये काय वापरतो? तर आपण चमचा वापरतो त्याला सॉल्व करायला. अँड डू ऑइल फ्लोट ऑर सिंक इन वॉटर? सांगा बरं मला, पाण्यामध्ये जर ऑइल टाकलं तर काय होणार? सिंक होणार, बुडणार की वर तरंगणार? साहजिक तिथे तरंगणार. हा एक तक्ता जवळ जमते का बघा पूर्ण करायला. क्वेश्चन नंबर डी बघा. हिअर, सो द सबस्टन्स लाईक सॉल्ट्स अँड शुगर डॅश डॅश. सो इथे काय येणार? डिसअपियर. काय येणार तुमचं इथे? सो दे विल डिसअपियर. काय येणार? डिसअपियर आफ्टर सम टाइम when they add to the water. A mixture obtained on dissolving a substance in water is known as solution. त्याला काय म्हणूया आपण? Solution. ORS. ORS is an example of useful solution. त्याला काय म्हणूया आपण? Useful. Then all organisms are not useful. Some can cause diseases. Things that float in water are lighter and, sorry spelling, Ligster, and things are
थिंग दॅट सिंक असतात ते कसे असतात हेवियर दे आर heavier. Sorry, spelling heavier. Yeah. Then question number 6, a substance called alum. Alum म्हणजे तुरटी आपण काय करतो पाण्यामध्ये विरघळतो. गेटिंग हे तुमचे आन्सर झाले. पुढे बघा आय थिंक ट्रू ऑर फॉल्स तुम्हाला दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. येस. So alum powder does not dissolve in water. False. Microorganisms cannot live in water. False. If muddy water remains still, a sediment is formed at its bottom. True. An eraser floats in water. Wrong. False. Tea leaves can be separated by tea by filtration. True. सो इन दिस वे आपला धडा झालेला आहे. थोडा मोठा धडा होता आपला, एवढा मोठा नाहीये. मग समजून घ्या, वाचा आणि सेंड द आन्सर्स.